राम सेतू बघितल्यानंतर का नाही इथनं निघून आलो म्हणजे एक असं गाव बघण्यासाठी का नाही जी न्यूज तुम्ही ऐकला असतील म्हणजे भावानं मी असल्या गावामध्ये आलोय का नाही जे की एका रात्रीच जमिनीखाली ढसले गेलेलं गाव म्हणजे ते धनुषकोटी बघा. इथं तुम्हाला बोर्ड पण लावलेला दिसतोय 5,000 लोकांचे इथं जीवन दाबले गेले बघा. रेल्वे स्टेशन पण असं दाबलेलं बघा आतमध्ये. ही घटना म्हणजे पाण्याची पातळी वाढल्यामुळे झालं म्हणजे आपल्या भाषेत म्हटलं तर पूर आल्यामुळे. आता सध्याला तर इथे तुम्हाला असं मंदिर पण बघायला मिळते. आई अंबाबाई, श्रीरामांची मूर्ती, गणपती बाप्पांची मूर्ती, समुद्रातून घावलेली वस्तू त्यापासून तोरण वगैरे तर केलेलीच आहेत बघा. झुंबर वगैरे तर ह्या एरियामध्ये प्रभू श्रीरामांचं मंदिर लय आहे. त्यातलंच एक मंदिर बघण्यासाठी आलो बघा मी इथं आतमध्ये तुम्हाला मूर्तीचं शूट करायला परवानगी नाही मिळत. खरं मंदिरच्या आतमध्ये जाऊन इथं बाहेर आला का नाही इथं तुम्हाला नागोबाच्या मूर्त्या एवढ्या बघायला मिळतात का नाही 200 ते 250 माझ्या हिशोबाने तर इथं होतीच बघा मूर्त्या. ह्या मूर्त्या कोण नाही कोण आणून इथं दान केल्यात. मंदिरच्या बाहेर तुम्हाला तलाव पण बघायला मिळतो बघा. इथनं निघून आलो म्हणजे का नाही पंचमुखी बजरंगबलीची मूर्ती बघण्यासाठी. इथं आतमध्ये का नाही शूटिंगला परवानगी नव्हती तरी पण त्यात मूर्तीचं शूट केलतो बघा. बजरंगबलीची मूर्ती खतरनाक होती. इथं बाजूलाच तुम्हाला का नाही राम सेतू मध्ये वापरलेली ते तुम्हाला दगड दिसतात बघा. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, फॉलो करून कमेंट मध्ये जय श्रीराम लिहा.